स्वराज्याची वीरांगना महाराणी ताराबाई। 1700 मध्ये राजारामांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असं वाटलं आता स्वराज्य सहज बळकावता येईल, पण तो पूर्णतः चुकीचा होता। कारण ताराबाईंनी स्वराज्य अजून स्थिर आणि बळकट केलं। अवघ्या 25व्या वर्षी ती स्वराज्याची सेनानायक बनली, स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळू लागली, संताजी धनाजी सोबत मुघलांना हरवू लागली। तिची सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम फार फेमस होती। मुघलांनी जर किल्ल्याला वेढा दिला तर किल्लेदाराने तो किल्ला 5-6 महिने लढवायचा। पाऊस जवळ आला की तो किल्ला मुघलांना बहाल करायचा, सोबतच 1 लाख 2 लाखाची लाच घ्यायची। आपण औरंगजेबा सोबत आहोत असं दाखवायचं आणि तो पैसा स्वराज्याच्या तिजोरीत जमा करायचा। मग औरंगजेब तो किल्ला आपला आहे असं समजून त्या किल्ल्यावर धन धान्य शस्त्र दारुगोळा भरायचा। पाऊस संपला की तारा राणी पुन्हा ताकदीनिशी तो किल्ला जिंकायची। मग या सगळ्या गोष्टी आपल्या होऊन जायच्या। अशा पद्धतीने तिने अनेक किल्ले जिंकले। तर अशी होती स्वराज्य सौदामिनी ताराबाई। यांच्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।